नमस्कार. आजच्या आपल्या चर्चेसाठी आपल्याकडे एक खूपच वेगळा आणि संक्षिप्त स्रोत आहे. हो, खरंच वेगळं आहे. तो म्हणजे फक्त एक नाव, महाराष्ट्र साहित्य पत्रिका. हो. सहसा आपल्यासमोर मोठे लेख असतात, पुस्तकं असतात किंवा काहीतरी संशोधन अहवाल असतो. आज आहेत फक्त 3 शब्द. हो, एका मोठ्या कल्पनेचं बीज जणू. आणि इथेच तर खरी गंमत आहे. या 3 शब्दांवरून आपण किती काय उभं करू शकतो हे पाहणं मला वाटतं खूप रंजक ठरेल. बरोबर. चला, मग याचाच शोध घेऊया. या नावात काय दडलंय, काय शक्यता आहेत, काय आव्हानं आहेत. मग सुरुवात करूया का पहिल्या शब्दापासून, महाराष्ट्र? नक्की. हा शब्द ऐकल्यावर म्हणजे एक भाषिक आणि सांस्कृतिक अस्मिता लगेच जाणवते. हो, पण मला एक प्रश्न पडतो. विचारा ना. आजचं योग हे जागतिक साहित्याचं आहे, म्हणजे सगळं काही एकमेकात मिसळतंय. अशा वेळी महाराष्ट्र असं नाव स्वतःला एका प्रादेशिक चौकटीत बंद करतंय असं नाही का वाटत? हा खूप महत्वाचा आणि अगदी कळीचा मुद्दा आहे. आणि वरवर पाहिलं तर हा धोका वाटू शकतो, खरंय. हो ना. पण याकडे आपण दुसऱ्या बाजूनेही पाहू शकतो. अच्छा. हो, महाराष्ट्र हा शब्द केवळ एक भौगोलिक सीमा नाही दाखवत. तो एक काय म्हणूया आपण त्याला, एक सांस्कृतिक केंद्र म्हणून स्वतःला सादर करतोय. ओके. कारण कसं आहे ना, साहित्याची मुळं ही नेहमीच मातीत म्हणजे त्या जमिनीच्या वास्तवात घट्ट रुजलेली असतात. बरोबर. म्हणजे बघा, लॅटिन अमेरिकन साहित्य म्हटलं की तिथला सामाजिक, राजकीय संघर्ष डोळ्यासमोर येतो. हो. तसंच महाराष्ट्र हे नाव या पत्रिकेला एक ठाम ओळख देतं. आणि ही ओळख म्हणजे मर्यादा नाहीये, तर तो तिचा दृष्टिकोन आहे असं म्हणूया. म्हणजे प्रादेशिक असणंच तिची ताकद ठरू शकते असं तुम्हाला वाटतं. अगदी. पण मग त्यातही एक आव्हान आहेच. महाराष्ट्रात किती विविधता आहे. हो. मुंबई पुण्याचं शहरी साहित्य, मग विदर्भातलं वेगळं वास्तव, मराठवाड्याचा संघर्ष, कोकण तर वेगळंच आहे. या सगळ्यांना समान प्रतिनिधित्व कसे मिळणार? अनेकदा अशा उपक्रमांवर पुणेरी किंवा मुंबई केंद्रीय असल्याचा शिक्का बसतो. बरोबर. आणि हेच या नावापुढचं सगळ्यात मोठं संपादकीय आव्हान आहे. महाराष्ट्र म्हणताना केवळ पश्चिम महाराष्ट्राचा विचार करून नाही चालणार. विदर्भातील ग्रामीण जीवनावर लिहिणाऱ्यांची एक मोठी परंपरा आहे. मराठवाड्याने दलित साहित्याला एक नवी दिशा दिली. हो, महानोरांपासून ते आत्ताच्या तरुण कवींपर्यंत. अगदी. आणि कोकणातील लेखकांनी निसर्ग आणि मानवी नातेसंबंधांवर किती वेगळ्या पद्धतीने लिहिलंय. या सगळ्या प्रवाहांना एकत्र आणणारं व्यासपीठ आज खरंच अस्तित्वात आहे का? तर नाहीये. त्यामुळे महाराष्ट्र हा शब्द एक मोठी जबाबदारी घेऊन येतो. आणि भाषेचं काय? महाराष्ट्र म्हटलं की आपण साहजिकच मराठी असं गृहीत धरतो. बरोबर. पण महाराष्ट्रात अहिराणी, झाडी बोली, कोकणी अशा अनेक बोलीभाषा आहेत. त्यातही दमदार लेखन होतं. हो. त्या साहित्याला ही पत्रिका आपलं मानणार का? की फक्त प्रमाण मराठीतल्या लेखनालाच साहित्याचा दर्जा देणार? हां, दुसरा अत्यंत नाजूक मुद्दा. जर या पत्रिकेला खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची व्हायचं असेल, हो, तर तिला या बोलीभाषांमधल्या चैतन्याची दखल घ्यावीच लागेल. निदान त्यातील निवडक साहित्याचे अनुवाद किंवा त्यावर आधारित लेख तरी प्रसिद्ध करावे लागतील. नाहीतर ती फक्त प्रमाण भाषेच्या वर्तुळातच फिरेल. बरोबर. इतकंच नाही तर मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये इंग्रजीतून लिहिणारे अनेक लेखक आहेत, ज्यांच्या लेखनाचे विषय महाराष्ट्राशी जोडलेले आहेत. त्यांच्या लेखनाचा विचार होणार का? खरे. या प्रश्नांची उत्तरं त्या पत्रिकेचा आत्मा ठरवतील. त्यामुळे महाराष्ट्र हा एक शब्द सोपा वाटत असला तरी तो अनेक वादळांना निमंत्रण देणारा आहे. ठीक आहे. तर महाराष्ट्र हा शब्द आपल्याला कार्यक्षेत्र सांगतो, पण त्यात नक्की काय असणार हे ठरवेल दुसरा शब्द, साहित्य. हो. आणि मला वाटतं हा शब्द आधीच्या शब्दापेक्षाही जास्त गुंतागुंतीचा आहे. नक्कीच. कारण साहित्य म्हणजे नेमकं काय याची व्याख्याच आज बदलत चालली आहे, नाही का? हो, आणि याच व्याख्येत या पत्रिकेचं भवितव्य दडलेलं आहे. म्हणजे पारंपरिकदृष्ट्या साहित्य म्हणजे कथा, कादंबरी, कविता, नाटक हे तर आहेच. पण त्या पलीकडे वैचारिक लेख, समीक्षा, ललित गद्य, आत्मचरित्र हे सगळं येतं. पण खरा संघर्ष इथे नाहीये. मग कुठे आहे? खरा संघर्ष आहे तो प्रस्थापित साहित्य आणि नव, प्रायोगिक साहित्य यांच्यातल्या जागेवरून. अच्छा. म्हणजे ही पत्रिका फक्त जुन्या मान्यवर साहित्यिकांच्या मुलाखती आणि त्यांच्या कार्याचा गौरव करणार की फेसबुकवर लिहिणाऱ्या, ब्लॉग लिहिणाऱ्या किंवा इन्स्टाग्रामवर कविता करणाऱ्या नव्या पिढीलाही गंभीरपणे संधी देणार. बरोबर. आजकाल डिजिटल माध्यमांवरच्या लेखनाला अनेकदा साहित्य मानलंच जात नाही. नेमका हाच मुद्दा आहे. मग या पत्रिकेची भूमिका काय असेल?
ती एक गेटकीपर म्हणजे द्वारपाल असेल की एक इन्क्युबेटर म्हणजे नव्या विचारांना वाढायला जागा देणारी प्रयोगशाळा? वा, खूप छान शब्द वापरलेत. गेटकीपर की इन्क्युबेटर. हा खरंच एक वैचारिक संघर्ष आहे. म्हणजे आजकाल ऑडिओ ड्रामा लिहिले जातात किंवा ट्विटर थ्रेडच्या स्वरूपात कथा सांगितल्या जातात. हो. याला साहित्य म्हणून स्वीकारण्याची तयारी या पत्रिकेत असेल का? की ती फक्त छापील शब्दांवरच विश्वास ठेवेल? आणि हाच कळीचा मुद्दा आहे. आपण इतिहासात पाहिलं तर एकेकाळी सत्यकथा मासिकाने नवकथेला प्रतिष्ठा मिळवून दिली. हो, खरंय. त्या काळात तो एक अत्यंत आधुनिक आणि धाडसी प्रयोग होता. सत्यकथेने त्या पिढीसाठी साहित्याची व्याख्याच बदलून टाकली. महाराष्ट्र साहित्य पत्रिकेला आजच्या काळात तशीच काहीशी भूमिका बजवावी लागेल. तिला स्वतःला विचारावं लागेल की आमची साहित्याची व्याख्या काय आहे. आम्ही फक्त ललित साहित्यावर लक्ष केंद्रित करणार आहोत की समाजशास्त्र, इतिहास, विज्ञान यांसारख्या विषयांवरचं गंभीर पण वाचनीय लेखनही साहित्य म्हणून स्वीकारणार आहोत. अगदी बरोबर. आणि यात अजून एक पदर आहे. कोणता? साहित्य हे केवळ मनोरंजनाचं साधन आहे की सामाजिक बदलाचा हत्यार? म्हणजे या पत्रिकेत हलक्या फुलक्या आनंद देणाऱ्या कथाकविता असतील की समाजातील विसंगतीवर बोट ठेवणारं, वाचकाला अस्वस्थ करणारं लेखन जास्त असेल? कला कलासाठी की कला जीवनासाठी? हो, तोच जुना वाद. ती कोणती बाजू घेईल? आणि तिला कोणतीतरी एकच बाजू घेण्याची गरज नाहीये. ती दोन्ही प्रवाहांना जागा देऊ शकते. पण संपादकीय धोरणात एक स्पष्टता असावी लागेल. बरोबर. वाचकांना माहीत असायला हवं की या अंकात त्यांना एखाद्या ज्येष्ठ कादंबरीकाराच्या नव्या कादंबरीवर सविस्तर समीक्षा मिळेल, पण त्याचबरोबर एखाद्या तरुण दलित कवीची बंडखोर कविताही वाचायला मिळेल. अगदी. हे संतुलन साधणं ही तारेवरची कसरत असेल. साहित्य हा शब्द जेवढी शक्यता निर्माण करतो तेवढंच तो संपादकांसमोर एक आव्हान उभं करतो की तुम्ही नक्की कशाच्या बाजूने उभे आहात. हो. तर आपण पाहिलं की महाराष्ट्र या शब्दाने कार्यक्षेत्र आणि जबाबदारी निश्चित केली. साहित्य या शब्दाने आशयाची दिशा आणि त्यातला संघर्ष स्पष्ट केला. आता या सगळ्याला एकत्र बांधणारा शब्द येतो, पत्रिका. हो. हे पुस्तक नाहीये किंवा रोजचं वर्तमानपत्रही नाही. पत्रिका या शब्दाचा नेमका अर्थ काय लावायचा? मला वाटतं पत्रिका हा शब्द खूप जाणीवपूर्वक निवडलेला आहे. असं का वाटतं तुम्हाला? कारण त्याला मासिक किंवा त्रैमासिक म्हटलेलं नाही. पत्रिका या शब्दात एक प्रकारची गंभीरता आणि सातत्य दडलेलं आहे. पत्र म्हणजे एक महत्वाचा दस्तऐवज. अच्छा. त्यामुळे पत्रिका म्हणजे केवळ नियतकालिक नाही, तर ते एका विशिष्ट कालखंडाचं साहित्यिक प्रतिबिंब नोंदवून ठेवणारा दस्तऐवज, म्हणजे एक आर्काईव्ह बनण्याची महत्वाकांक्षा बाळगून आहे. पण आजच्या इन्स्टंट माहितीच्या युगात, म्हणजे जिथे प्रत्येक क्षणाला नवीन कंटेंट तयार होतोय, तिथे महिना किंवा 3 महिन्यांनी येणाऱ्या पत्रिकेची गरज काय? तिचा वेग कमी असणं हीच तिची ताकद ठरू शकते. हे कसं काय? सोशल मीडियावर माहितीचा हेही मतांचा पूर आलेला असतो. त्यातलं काय खरं, काय खोटं, काय महत्वाचं हे कळत नाही. बरोबर. इथेच पत्रिका महत्वाची ठरते. ती त्या गोंधळापासून दूर राहून गेल्या काही काळातल्या महत्वाच्या साहित्यिक घटनांचा थंडपणे विचार करून सखोल विश्लेषण सादर करू शकते. म्हणजे ती ब्रेकिंग न्यूज देणार नाही? नाही, ती न्यूज मागचा अर्थ समजावून सांगेल. अच्छा. उदाहरणार्थ, एखाद्या लेखकाला पुरस्कार मिळाल्यावर त्यावर हजारो ट्विट्स येतील, पण पत्रिका त्या लेखकाच्या संपूर्ण कार्याचा आढावा घेणारा एक दीर्घ लेख देऊ शकते, जो वाचकाला अधिक सखोल समज देईल. म्हणजे ती रिॲक्टिव्ह न राहता रिफ्लेक्टिव्ह असेल. अगदी बरोबर. आणि तुम्ही जो दस्तावेज किंवा आर्काइव्हचा उल्लेख केलात ना, तो मला खूप महत्वाचा वाटतो. हो. म्हणजे भविष्यात एखाद्या अभ्यासकाला जर समजा 2025 ते 2035 या दशकातलं मराठी साहित्य समजून घ्यायचं असेल, तर त्याने महाराष्ट्र साहित्य पत्रिकेचे जुने अंक चाळावेत, असा एक उद्देश दडलेला दिसतोय. अगदी तसं. आणि हे काम केवळ छापील अंकातूनच नाही होणार. आजच्या काळात तिला एक सशक्त डिजिटल आर्काइव्ह सुद्धा उभं करावं लागेल, जे जगभरातील अभ्यासकांना सहज उपलब्ध होईल. बरोबर. आणि पत्रिका या शब्दाचा अजून एक अर्थ आहे, तो म्हणजे संवाद. संवाद. हो. ती केवळ लेखकांकडून वाचकांकडे जाणारा एक एकतर्फी रस्ता नाहीये. ती वाचकांच्या प्रतिक्रिया, लेखकांचे वादविवाद, वेगवेगळ्या विचारांची टक्कर होण्यासाठी एक व्यासपीठ निर्माण करते. म्हणजे विशेषांकांसारख्या माध्यमातून. हो. जसं की मराठी विज्ञान साहित्याची सद्यस्थिती किंवा स्त्रीवादी लेखनाची नवी दिशा, हे त्या विषयावरच्या संवादाला चालना देऊ शकतात.
हे काम सुट्ट पुस्तक नाही करू शकत, कारण त्यात ते सातत्य नसतं. खरंय. तर या सगळ्याचा एकत्रित विचार केल्यावर एक खूप भव्य चित्र उभं राहतंय. हां, महाराष्ट्र साहित्य पत्रिका हे फक्त नाव नाहीये, ही तर एका मोठ्या सांस्कृतिक ध्येयाची घोषणा आहे. हो, हे नाव महाराष्ट्राच्या संपूर्ण साहित्यिक विश्वाचा गंभीरपणे, नियमितपणे आणि सर्वसमावेशकपणे आढावा घेण्याचे एक वचन देतंय. हो. आपण जर या 3 शब्दांना एकत्र केलं तर एक सूत्र मिळतं. महाराष्ट्र हा शब्द तिची मुळं कुठे आहेत, म्हणजे रूट्स, हे सांगतो. हं, साहित्य हा शब्द तिच्या फांद्या कोणत्या दिशेने पसरणार आहेत, म्हणजे तिची रीच काय असेल हे ठरवतो. आणि पत्रिका. आणि पत्रिका हा शब्द सांगतो की हे झाड सतत कसं बहरत राहील, त्याचा रिदम काय असेल. या तिन्हींच्या संतुलनातूनच एक मोठी आणि टिकणारी सांस्कृतिक संस्था उभी राहू शकते. वा, म्हणजे हे 3 शब्द मिळून एक त्रिकोण तयार करतात, ज्याच्या केंद्रस्थानी आहे महाराष्ट्राचं साहित्यिक विश्व. बरोबर. एकीकडे व्यापकतेचं आव्हान, दुसरीकडे आशयाची खोली आणि तिसरीकडे काळासोबत टिकून राहण्याचं सातत्य. निश्चितच. आणि अशी पत्रिका यशस्वी होण्यासाठी केवळ उत्तम लेखक किंवा पैसा असून भागत नाही. मग काय लागतं? त्यासाठी एक निष्पक्ष आणि दूरदृष्टी असलेलं संपादकीय मंडळ लागतं, जे कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही. नावातून दिसणारी महत्वाकांक्षा प्रत्यक्षात उतरवण्यासाठी खूप मोठी ऊर्जा आणि बांधिलकी लागते. पण निदान नावात तरी ते स्वप्न स्पष्टपणे दिसतंय. हो, ते नक्कीच दिसतंय. तर आज आपण पाहिलं की कसे केवळ 3 शब्द महाराष्ट्र, साहित्य आणि पत्रिका एकत्र येऊन एका मोठ्या सांस्कृतिक आणि साहित्यिक कार्याची संपूर्ण रूपरेषा तयार करतात. एका नावात किती अर्थ, किती शक्यता आणि किती मोठी स्वप्न दडलेली असू शकतात हे आजच्या चर्चेतून स्पष्ट झालं. हो, म्हणजे आपण फक्त नावाचं विश्लेषण करत नव्हतो, तर एका संभाव्य सांस्कृतिक संस्थेच्या डीएनएचं विश्लेषण करत होतो. अगदी. आणि जाता जाता एक विचार मनात येतो. कोणता? समजा जर अशा भव्य नावाची महाराष्ट्र साहित्य पत्रिका खरोखरच सुरू झाली, तर तिच्या पहिल्या अंकाचा मुखपृष्ठ विषय म्हणजे कव्हर स्टोरी काय असेल? अरे वा. तोच त्या पत्रिकेचा जाहीरनामा ठरेल, नाही का? हो, हा खूपच विचार करायला लावणारा प्रश्न आहे. ते कोणाला निवडतील? एखाद्या प्रस्थापित ज्येष्ठ साहित्यकाराला, ज्यांच्याकडे सगळे आदराने पाहतात, की एखाद्या नव्या, बंडखोर आणि वादग्रस्त लेखकाला, ज्यांच्या लेखनाने सध्या वादळ निर्माण केलंय, बरोबर, की एखाद्या विस्मृतीत गेलेल्या महत्वाच्या साहित्यकाराच्या कार्यावर ते नव्याने प्रकाश टाकतील? हो, ती पहिली निवडच त्यांची दिशा ठरवेल. ते इतिहासाला उजाळा देणार आहेत, वर्तमानाशी थेट भिडणार आहेत, की भविष्याची पायाभरणी करणार आहेत, हे त्या पहिल्या मुखपृष्ठावरूनच स्पष्ट होईल. आणि ती निवडच ठरवेल की ही पत्रिका केवळ एक प्रकाशन असेल, की एक चळवळ बनेल.